अपघातामध्ये दोन्ही हात गमावले, पण पायाने लिहून उभं केलं 50 कोटींचं आर्ट आणि डिझाईन साम्राज्य. ऐका रमेशची अंगावर काटा आणणारी सत्यकथा. आयुष्यात जेव्हा नियती तुमच्याकडे सर्वात प्रिय गोष्ट हिसकावून घेते, तेव्हा तुम्ही एकतर निराश होऊन हार मानता किंवा त्याच तुटलेल्या तुकड्यांमधून एक नवा मार्ग तयार करता. रमेशने दुसरा मार्ग निवडला. सुरुवात. सुखी कुटुंब आणि काळाचा घाला. रमेशचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासून त्याला चित्रकला आणि नवनवीन गोष्टी डिझाईन करण्याची प्रचंड आवड होती. तो उत्तम चित्रकार होता आणि भविष्यात एक मोठा आर्किटेक्ट बनण्याचं स्वप्न पाहत होता. पण नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. वयाच्या 15व्या वर्षी एका भीषण रेल्वे अपघातात त्याने आपले दोन्ही हात गमावले. आयुष्यभराचा अंधार आणि कुटुंबाचे दुःख. अपघातानंतर रमेशचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. जो मुलगा हाताने सुंदर चित्र काढायचा, आज तो स्वतःच्या गरजांसाठीही दुसऱ्यांवर अवलंबून होता. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता याचं कसं होणार या विचाराने त्यांचे डोळे पाणावले. रमेश स्वतःही खूप खचला होता. त्याला वाटलं की आपलं आयुष्य संपलं. जिद्दीची नवी सुरुवात. पायाने लिहायला शिकणं. एके दिवशी रुग्णालयात असताना एका नर्सने त्याला पायाने लिहायला शिकणाऱ्या एका माणसाची गोष्ट सांगितली. त्यातून रमेशला प्रेरणा मिळाली. त्याने ठरवलं की मी हातांनी काही करू शकलो नाही, तरी पायांनी नक्कीच काहीतरी करून दाखवेन. सुरुवातीला पेन पकडणं आणि पायाने अक्षर काढणं खूप अवघड होतं. त्याचे पाय दुखायचे, त्याला घाम यायचा, पण त्याने हार मानली नाही. कठोर सराव. त्याने पायाने अक्षर काढण्याचा, रंग भरण्याचा आणि अगदी बारीक डिझाईन्स करण्याचा सराव सुरू केला. त्याचे पायच आता त्याचे हात बनले होते. पहिली कलाकृती. पायाने काढलेलं त्याचं पहिलं चित्र एका प्रदर्शनात लोकांनी खूप वाखाणलं. त्या दिवशी त्याला एक नवी उमेद मिळाली. शून्यातून विश्व. पायाभूत कौशल्य ते ब्रँड. रमेशने जिद्दीने आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं. लोकांना विश्वास बसत नव्हता की एक दोन्ही हात नसलेला माणूस डिझाईन करू शकतो, पण त्याच्या कामाची गुणवत्ता बोलकी होती. पहिली नोकरी. सुरुवातीला त्याला कोणीही नोकरी द्यायला तयार नव्हतं, पण एका आर्किटेक्ट फर्मने त्याला संधी दिली. तिथे त्याने पायाने डिझाईन्स बनवून दाखवली आणि सर्वांना थक्क केलं. स्वतःची कंपनी. त्याने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं ठरवलं आणि रमेश डिझाईन्स नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. आजची स्थिती. 50 कोटींचं साम्राज्य आणि शेकडो रमेश. आज रमेश भारताच्या आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईन क्षेत्रात एक मोठं नाव आहे. त्याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 50 कोटींच्या पार आहे. त्याच्याकडे 300 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, ज्यात अनेक शारीरिक विकलांग व्यक्तींचा समावेश आहे. त्याने हात नसलेल्यांसाठी एक विशेष प्रशिक्षण केंद्र उघडलं आहे, जिथे तो स्वतः त्यांना पायाने काम कसं करायचं हे शिकवतो. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं? शारीरिक अपंगत्व हे मनाचं अपंगत्व नाही. शरीरातील कमतरता तुम्हाला रोखू शकत नाही. जर तुमच्या मनात जिद्द असेल, अशक्य काहीच नाही.
जर दोन्ही हात नसलेला माणूस आर्किटेक्ट बनू शकतो तर जगात काहीही अशक्य नाही. प्रेरणा बना. आपल्या संघर्षातून इतरांना प्रेरणा देणं हेच खरं यश आहे. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.